गव्हर्नमेंट फक्त कायदे नाही बनवायचे, कल्याणासाठी कायदे बनवायचे आणि आम्ही जसे म्हणू तसे बनवायचे. आम्हाला इन्फॉर्मेशनचा पण अधिकार पाहिजे, आम्हाला शिक्षणाचा पण अधिकार पाहिजे, आम्हाला कामाचा पण अधिकार पाहिजे. आम्हाला काम द्या, नाही काम भेटलं तर घर बसले पैसे द्या, आम्ही तर काम करायला रेडी आहे. नाव पोस्ट लिबरलायझेशन एलपीजी रिफॉर्म्स येतात. रिड्युस्ड स्टेट रोल इन बिझनेस अँड इन्क्रीज रोल इन सोशल रेग्युलेशन. कारण की बिझनेसला म्हणजेच मार्केटला काय केलं आता आपण, फ्री, नाही गरज लायसन्सची. चला हे क्षेत्र मुक्त, हे क्षेत्र 49% प्रायव्हेट साठी ओपन. असं करता करता आज आपण डिफेन्स पण ओपन केले की नाही, 49%. आणि लास्ट मला सांगितले तुम्ही न्यूक्लिअर सेक्टर ओपन होते 49%, पण कोणतं, पीसफुल यूज साठी. म्हणजे आपण खूप पुढे आलोय, खूप पुढं. हे तेव्हा कधी विचार पण नसेल की प्रायव्हेट साठी न्यूक्लिअर, प्रायव्हेट साठी डिफेन्स ओपन. आज ते होत आहे. आज आपल्या इथंच मध्य प्रदेश, नागपूर, इथे तिथे बनतायत, गन्स बनतायत, बुलेट्स बनतायत, ग्रेनेड्स बनतायत. प्रायव्हेटची इन्व्हॉल्वमेंट झाली. ओके. ना राईट बेस्ड एरा 2005 पासून बदलला, कारण की 5 ला काय आलं, आरटीआय. आमचा अधिकार आता कळालं ना, माहितीचा अधिकार. नाही माहिती दिली तर 30 दिवसात ऍक्शन होते संबंधित अधिकाऱ्यावर. ठीक आहे. तर आता चांगलं सक्सेसफुल ऍक्ट म्हणतात आणि त्याची एक डार्क साईड पण आहे. आरटीआय, मनरेगा, राईट टू एज्युकेशन, हे पण राईट. एम्प्लॉयमेंटचं काय राईट आहे, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, म्हणजे राईट. आणि काम नाही भेटलं तर घर बसल्या पैसे. तर सरकारकडून आपण काय घेतोय, सरकारपासून आपण काय मिळवतोय, हक्क मिळवतोय. काय मिळवतोय सरकारकडून आपण, हक्क. हा प्रश्न दिसतो का नाही तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला. आम्हाला काम द्या, नाही काम भेटलं तर घर बसले पैसे द्या, आम्ही तर काम करायला रेडी आहे. एक अप्रोच आहे ना हा. माहिती कोणतं काम किती दिवसात होते, माझी फाईल कुठं अडकली, संबंधित अधिकारी कोण. जर 30 दिवसात काम व्हायचं होतं, आज 3 वर्षात झालं नाही, तर जबाबदार कोण. द्या लिहून, मी ह्या तारखेला ही फाईल या ऑफिसमध्ये दिली होती, ती आतापर्यंत कोणकोणत्या ऑफिसमध्ये गेली आणि का पूर्ण नाही झाली, मला सगळी माहिती पाहिजे. संबंधित अधिकारी कोण. ठीक आहे, कळाल्यानंतर आणखी एक फाईल, या संबंधित अधिकाऱ्यावरती अशी अशी कार्यवाही व्हावी, नाही झाली, का नाही झाली, कुणी नाही केली, तो संबंधित अधिकारी कोण, आणि त्याच्यावर काय कार्यवाही होऊ शकते मला त्याची पण माहिती पाहिजे, आणि कोणत्या ऑफिस मधून होऊ शकते मला ती पण माहिती पाहिजे. आलं ना हे. म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्हाला रेलेव्हंट इन्फॉर्मेशन जर दिली गेली नाही तर संबंधित अधिकाऱ्यावरती कार्यवाही होते. म्हणजे कुठेतरी गव्हर्नन्स मध्ये अकाउंटेबिलिटी आली की नाही, जबाबदारी. अरे आज जर मी टाळाटाळ केली, उद्या कोणीतरी आरटीआय टाकली तर मला माझ्यावर ऍक्शन होऊ शकते, माझा जॉब जाऊ शकतो. समजलं. तर ही एक भीती आली आणि लोकांमध्ये काय आला मग तो राईट पाहिजे माहिती. ओके. काही एक्सेप्शन्स आहेत, लाईक अॅनालॉगस फोर्सेस असतील, डिफेन्स रिलेटेड असतील, तिथे नाही चालत ते, पण बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये चालतो ना. मग 14 नंतर काय म्हणतात त्याला, तंत्रज्ञानानं चालवला जाणारा हा युग आहे, टेक ड्रिव्हन एरा. 14 नंतर, कारण की तंत्रज्ञानाचा वापर, इंटरनेटचा वापर खूप वाढला, 2G, 3G, 4G हे सुरू झालं आता तिथून. सो हे बघा, आता मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स. म्हणजे आपण जर बघितलं 1947 पासून 1990 पर्यंत आपल्याला काय मिळतं, गव्हर्नमेंट. याच्यानंतर 1990 टू 2014 याला आपण काय म्हणू, गव्हर्नन्स. आणि 14 पासून आतापर्यंत 26 पर्यंत जर बघायला गेलं त्याला आपण काय म्हणू, मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स. अधिकार मॅक्सिमम. फक्त गाणी वाजवून दाखवू नका, फुल आवाजात वाजवा, अधिकार आहे. फक्त प्रसाद देऊ नका, ताट प्लेट भरून द्या, अधिकार आहे. गव्हर्नमेंट फक्त कायदे नाही बनवायचे, कल्याणासाठी कायदे बनवायचे आणि आम्ही जसे म्हणू तसे बनवायचे, जी आमची गरज आहे तसं बनवायचं. आम्हाला इन्फॉर्मेशनचा पण अधिकार पाहिजे, आम्हाला शिक्षणाचा पण अधिकार पाहिजे, आम्हाला कामाचा पण अधिकार पाहिजे, आम्हाला प्रायव्हसीचा पण अधिकार पाहिजे, आम्हाला इंटरनेटचा अधिकार पाहिजे. आलं की नाही राईट टू लाईफ मध्ये इंटरनेट. मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स. जास्तीत जास्त सोयी लोकांपर्यंत पोहोचवणं, जास्तीत जास्त प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवणं.
सो फोकस ऑन डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आलं 2014 आपण स्टार्ट केलं. ते एआय ड्रिव्हन डिलिव्हरी आली आहे बऱ्याच ठिकाणी. आज कोर्टापासून तर बऱ्याच ठिकाणी सुप्रीम कोर्टापर्यंत आपण बघितलं एआय वापरलं जातं की नाही. ग्रामसभामध्ये पण आले की नाही आहे, म्हणजे ग्रामसभापासून ते सुप्रीम कोर्टपर्यंत एआय ड्रिव्हन. ओके, कळते ना प्रशासन कसं, हे प्रशासन चालवायला जाणार आहेत तुम्ही, ही स्टेअरिंग हातात घेणार आहेत तुम्ही. देन एक्झाम्पल मिशन कर्मयोगी, भाषिणी अँड कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. मिशन कर्मयोगी ऐकलंय? नाही. ही खास गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, जे अधिकारी, गव्हर्नमेंट का अधिकारी कर्मचारी, त्यांना आणखी जास्त लोकाभिमुख बनवायचं आहे. यांना आजच्या काळात प्रशासन चालवण्यासाठी आणखी सक्षम बनवायचं आहे, त्यासाठी काढलेली स्कीम आहे. टेक फ्रेंडली असणं, लोकांसोबत मोर अवेअर असणं, बऱ्याचशा स्पेशल स्किल्स देणार आहेत तुम्हाला त्यासाठी, की तुम्हाला ते स्किलफुल काम करता आलं पाहिजे. आणि दुसरं आहे भाषिणी. बघितलंय हे भाषिणी? ऐकलंय? भाषिणी नाही ऐकलंय? ही मोबाईल ऍप आहे, अँड्रॉइडला आहे, iOS ला आहे. इथे तुम्ही लाईव्ह, आता समजा मी मराठीत बोलतोय आणि तुम्हाला तामिळमध्ये ऐकायचं, तुम्ही लाईव्ह तामिळमध्ये ऐकणार. ऍपलच्या डिव्हाइसेसची गरज नाही. मला वाटतं आता 26-27 भाषा त्यात इन्क्लूड केल्या. तर घ्या ती, डाउनलोड करा. मिलियन्स डाउनलोड्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नाही आहेत सिव्हिल सर्व्हिसेस वाले. डाउनलोड करा आणि त्याचा फायदा पण घ्या ना. प्रायव्हेट ऍप वापरेपर्यंत गव्हर्नमेंटची ऍप आहे ही, आणि लाईव्ह ट्रान्सलेट होतं इथे सगळ्या गोष्टी, टेक्स्ट टू टेक्स्ट होतंय, बोलून पण होत आहे. म्हणजे भाषा आता अडचण राहणार नाही. तर प्रश्न आणखी चांगल्या पद्धतीने पोहोचेल की नाही लोकांपर्यंत. म्हणजे उद्या प्राईम मिनिस्टर XYZ भाषेत बोलतायत आणि राज्यांना ती ABC भाषेत पाहिजे, तर ऐकू शकणार की नाही लोक त्यांना सुद्धा. समजलं? तर लोकांचा लोकशाहीत आणखी जास्त प्रकारे सहभाग व्हावा म्हणून उचललेले हे पाऊल आहे. तर बघा, हे नक्की डाउनलोड करा. आता UPSC तुम्हाला डेफिनेशन्स, प्रॅक्टिकॅलिटी काय व्हावं गव्हर्नन्स, तर सगळ्यात पहिले वर्ल्ड बँकेची डेफिनेशन बघू. आणि ही त्यांनी दिली 1992-1994च्या दरम्यान. ह्या ऑफिशियल डेफिनेशन्स आहेत, ह्या तुम्ही यूज करू शकतात आन्सर्स मध्ये. की प्रश्न तर पडतो ना नेमकं काय लिहायचं गव्हर्नन्स मध्ये, त्या स्टँडर्ड डेफिनेशन्स आहेत. एकदम 100% हेच शब्द यूज करायचे असं नाही, पण थीम लक्षात घ्या काय म्हटलंय, आणि ती थीम तुमच्या शब्दात मांडा. शाळेमधल्यासारखं नाही, हे शाळांमधल्यासारखं आपल्याला व्याख्या सुद्धा पाठ कराव्या लागतात. सगळ्यांच्या व्याख्या जसं लगभग यायच्या आमच्या, लिहिलं की ते पुस्तकातले जशाच तशा सगळ्यांच्या. तुमच्या पद्धतीने फक्त कोर ऍस्पेक्ट त्यातला घ्यायचा. काय म्हणते वर्ल्ड बँक? गव्हर्नन्स इज द मॅनर, म्हणजे पद्धत आहे, मॅनर इन विच पॉवर इज एक्सरसाइज्ड इन द मॅनेजमेंट ऑफ कंट्रीज इकॉनॉमिक अँड सोशल रिसोर्सेस फॉर डेव्हलपमेंट. गव्हर्नन्स ही एक अशी पद्धत आहे ज्या मार्फत देशातील आर्थिक आणि सामाजिक स्त्रोतांचा वापर विकासासाठी केला जातो. आता आपल्या विकासासाठीच गव्हर्नमेंट करते की नाही काम, गव्हर्नन्स करते की नाही काम. उज्ज्वला योजना काढली, गॅस पोहोचला, डेव्हलपमेंट झाली, तर इथलंच रिसोर्सेस होतं. इक्वालिटी आणण्यासाठी कायदे बनवलेत कितीतरी, इम्प्लिमेंट झाले, लोकांचा विकास झाला, लोक एका लेवल येऊ लागले, झाली का नाही डेव्हलपमेंट. म्हणजे जे काही तुमच्या देशाकडं आहे आर्थिक आणि सामाजिक रिसोर्सेस, स्त्रोत, त्याचा वापर विकासासाठी ज्या पद्धतीने केला जातो त्या पद्धतीला गव्हर्नन्स म्हटलं जातं. क्लिअर? तुमच्याकडं काय आहे, तर आमच्याकडे आहेत स्त्रोत, आर्थिक स्त्रोत, सामाजिक स्त्रोत, लोक आले त्याच्यामध्ये. यांचा वापर कशासाठी केला जातो? विकासासाठी. तर ही जी प्रोसेस आहे विकासासाठी या गोष्टींचा वापर करणारी ती गव्हर्नन्स. क्लिअर? की आणखी सोपं करून सांगायचंय? नक्की कळालं? रिलेव्हन्स फोकसेस ऑन इफिशियंट मॅनेजमेंट. कारण की काय म्हटले त्याच्यामध्ये रिसोर्स आहेत आणि त्याचं काय करायचंय? मॅनेजमेंट. आणि कशासाठी करायचंय? डेव्हलपमेंट, विकासासाठी. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? एफिशियंट मॅनेजमेंट.
युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNDP. म्हणजे इन शॉर्ट युनायटेड नेशन काय म्हणताय. 1997 ची डेफिनेशन आहे बघा. 90 नंतर आले का नाही डेफिनेशन. गव्हर्नन्स इज द एक्सरसाइज ऑफ इकॉनॉमिक, पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी टू मॅनेज अ कंट्रीज अफेअर्स ऍट ऑल लेवल्स. इथं तुम्हाला की एडिशन दिसतं. पार्टिसिपेशन, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि आणखी एक आहे डिसेंट्रलायझेशन. ऑल लेवल्स, तळागाळापर्यंत. ऑल लेवल्स म्हणजे ऑल टियर्स आले. सेम काय सांगितलंय, गव्हर्नन्स इज एक्सरसाइज. तिथं पण काय सांगितलंय, प्रोसेस, मॅनर, पद्धत. तर ही एक प्रोसेस आहे, इनटँजिबल गोष्ट. हे तर आपल्याला कळाली आहे, आपण मगाशी पण बघितलं चार्टमध्ये. ही काय इनटँजिबल गोष्ट आहे, सर्व्हिस. सो एक्सरसाइज ऑफ इकॉनॉमिक, पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी. आर्थिक सत्ता, राजकीय सत्ता आणि प्रशासकीय सत्ता. ब्युरोक्रॅट्स इज अ पार्ट ऑफ देम. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरच आहे ना, त्या सत्तेचा वापर करायचा आहे. त्यासाठी तर ऑल लेवल, देशातल्या ऑल लेवलच्या गोष्टींना हाताळण्यासाठी. ऑफिसमध्ये सगळं आलं. त्या गोष्टींमध्ये काय आलं, कायदे बनवणं, इम्प्लिमेंट करणं, आर्थिक विकास साधणं, सामाजिक विकास साधणं, शैक्षणिक विकास साधणं, सगळ्या गोष्टी आल्या. दॅट इज कंट्रीज अफेअर्स. कळालं, समजली पण डेफिनेशन. देशातील सगळ्या पातळ्यांवरचं अफेअर चालवण्यासाठी किंवा गोष्टी हाताळण्यासाठी आर्थिक, राजकीय आणि प्रशासकीय सत्तेचा वापर जेव्हा होतो त्या पद्धतीला प्रशासन म्हटलं जातं, गव्हर्नन्स म्हटलं जातं. क्लिअर. त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, पार्टिसिपेशन, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. पार्टिसिपेशन, अगेन पार्टिसिपेशन, डिसेंट्रलायझेशन, कारण की काय ऑल लेवल आहे म्हणजे लोकांचं पार्टिसिपेशन येणार. ट्रान्सपरन्सी, त्याच्यामध्ये तिन्ही शक्ती घेतल्यात, तिन्ही ऑथॉरिटी घेतल्यात आणि त्यांना पूर्ण ऑल लेवलला काम करायचं म्हणजे प्रत्येक एकमेकांसोबत काय असेल, जबाबदारी असेल. म्हणजे त्यांना काय ठेवून काय चालवावं लागणार आहे, ट्रान्सपरन्सी. अकाउंटेबिलिटी कधीही एकटं येणार नाही. ट्रान्सपरन्सी असेल तर अकाउंटेबिलिटी. कळते ना, ट्रान्सपरन्सीच नाही तर अकाउंटेबिलिटी, जबाबदारी कुठून येणार. अँड अकाउंटेबिलिटी. तर नेहमी तुम्ही बऱ्याच आन्सर मध्ये हे वापरू शकता. शेवटी पण सांगणारच आहे मी तुम्हाला. नाव OECD, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. यांची डेफिनेशन, द यूज ऑफ पॉलिटिकल ऑथॉरिटी अँड एक्सरसाइज ऑफ कंट्रोल इन अ सोसायटी in relation to the management of its resources for social and economic development. अगेन सेम आहे, प्रोसेस आहे, रिसोर्सेस आहेत आणि ह्या रिसोर्सेसचा वापर करायचा आहे विकासासाठी. आता मला सांगा, तिघांची पण तुम्ही डेफिनेशन एकत्रित केली तर लिहू शकता. गव्हर्नन्स इज अ प्रोसेस who use resources like economical, social, political for the development of whole nation. लिहू शकतो की नाही आपण अशी डेफिनेशन, सेम मराठीमध्ये. कळालं.